ओम तस्सीत निर्देशो ब्रह्मणस्ते ब्रह्मणास्ते ज्ञातुनेता वया पंचवदरी वैगराजय भगवान नामते प्रत्येक प्रकारचे असे 16 अध्यायापासून सांगितलेलं आहे. या 16व्या अध्यायामध्ये थोडक्यात माहिती देऊन पडलेला विस्तार 17व्या अध्यायामध्ये बघा. तस्मात् शास्त्रं प्रमाणज्ञ कोणत्या अध्यायात सांगितलं? 16 मग याला शास्त्र कळते असा एक वर्ग. एक वर्ग असा आहे त्याला शास्त्र कळत नाही पण आदर आहे. आणि एक असा वर्ग आहे तर शास्त्रही कळत नाही शास्त्राला फुकट नाही. 3 प्रकार नाही. एकाला शास्त्र कळते त्याप्रमाणे वापरत एक प्रकार. एक असा आहे ज्याला शास्त्र कळत नाही पण शास्त्राविषयी काय दुसरा प्रकार. तिसरा प्रकार म्हणजे शास्त्र कळते फुकट तेव्हा 3 प्रकार. आता एक श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले ना. त्रिविधा भवती श्रद्धा श्रद्धा हे भांडवल आहे ना. श्रद्धा हे भांडवल कर्मामध्ये उपासना आहे आणि ज्ञानामध्ये श्रद्धा आहे. ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधनं सांगितले ना. ब्रह्मज्ञान प्राप्ती त्याच्यामध्ये श्रद्धा आहे ना. काय उपासनेमध्ये श्रद्धा भांडवल प्राप्तीमध्ये मग ते तुम्हाला निर्माण करा. त्याच्यामध्ये 3 प्रकारची श्रद्धा. विद्या संपादन करणे यज्ञ करणे वगैरे कोणती श्रद्धा आहे? सात्विक श्रद्धा. त्याचप्रमाणे रजोगुणी श्रद्धा काहीतरी मान वगैरे प्राप्त व्हावा. यक्ष राक्षस वगैरे भजन करणे कोणती श्रद्धा? आणि एक 3री श्रद्धा आहे लोकांना घासपात व्हावा एवढ्या करता भूत प्रेशास्त्र जारण मारण तिथं कोणता? लोकांना काय करावं? 3 प्रकारची काय श्रद्धा. मग कोणती श्रद्धा ठेवली पाहिजे? सात्विक श्रद्धेमध्ये सात्विकच एक त्रिगुणात्मक आहे ना. 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारचं तप, 3 प्रकारचं दान, असे 3 प्रकार. सगळं माध्यम कोणतं ठेवायचं? माध्यम कोणतं ठेवायचं? आणि माध्यम कोणतं ठेवायचं? सत्वगुण. घरी एकदा ज्ञानी थोडी ठेवली म्हणजे यायच्या वेळेला सुगम चौदा वर्षाचा विद्यार्थी कीर्तन करत तरी पण भागवताच्या मुलीला ज्ञानेश्वर अभ्यास वृत्ती लागते. 3 प्रकार सगळे झालेले आहे. जरी हे सत्वगुणी आपण तमगुण रजोगुण सोडून द्यायचा आणि सत्वगुणाचं आचरण करायचं पण तेवढा काम बघत नाही. मग त्याच्यामध्ये काय फायदा आहे ना? कोणत्या ह्याच्यामध्ये त्याच्यात पण सर्त होण्याकरता भगवंताचं काय पाहिजे? नाम पाहिजे. आणि आपण जेवण जरी पाहिलेलं आहे जीवनामध्ये दुःख निवृत्तीची काय गरज आहे पण त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये भगवान हरीच चिंतन आहे पण अन्न सेवित अगोदर भगवंताचं काय घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये प्राण फक्त होता.
समाज. त्याचं एक तिसरं काय आहे त्याच्याकरता हा प्रकार चाललेला आहे. तेव्हा एक तिसरं सारखं करण्याकरता होत असते. जे अर्जुनाला ऐकण्याची इच्छा झाली, ती इच्छा झाली का जपण्याची झाली. समजतो काय काय वाटतं करावं कशा करता गेलो मला घरी करमत नाही. टाइमपास म्हणतात आपला रचना पुराणा सगळं काय काय तर लहान लहान पोरे घेऊन येतात. शांत पाहिजे ती पोथा कुठे श्रवण कसं करायचं अर्जुनाला आणि असं कोणतं नाव आहे ते ऐकण्याची काय झाली ना. ग्रंथाचं एक नाव ऐकण्याची इच्छा झाली म्हणजे तो ग्रंथ सोडवण्याची काय इच्छा झाली. तेव्हा हे कोणतं नाव आहे ओम तस्मिन् निर्देशो ब्रह्मणस्ते. जगताचा अधिष्ठान कोण आहे काहीतरी तत्व असलं पाहिजे का जगात. कारण जग चंचल आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक स्थिर काय असलं पाहिजे. एखादी गाडी जोरात जात असते स्थिर तत्व कोणतं आहे. रुळी काय विमान जरी जात असलं तरी स्थिर स्वरूप म्हणजे आकाश आहे. तसे या जगताचं स्थिर स्वरूप चढेना अक्षरम ब्रह्म. तेव्हा त्या आणि नामाची किती आवश्यकता आहे. ते नाम कसं आहे त्याचं नाव ओम इत्यक्षरम ब्रह्म. ओम मध्ये सद्रूप चिद्रूप आणि असं 3 नावाने ते ओळखलं जात. असं त्रिविध सद्रूप पुढे पुढे 3 घेतलेले. ब्रह्मसूत्र भाष्य आहे. आनंदाची गोष्ट आहे. इथला अभ्यास झाल्यावर काय केलं पाहिजे. आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्य 555 सूत्र आहे. त्याच्यावरती बरेचशा प्रकारचे भाष्य आहे. 18-20 श्लोकांचे काय भाष्य आहे. शंकराचार्याचं काय ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्याच्या अमृतानुभवात त्याचा विचार केलेला आहे. ब्रह्मणास्त्रेण वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. तेव्हा ब्रह्मणास्त्रेण वेदाश्च त्याच्यापासून काय निर्माण झाले. ब्रह्मण ब्राह्मण पुढे वेद पुढे यज्ञ हे सर्व सृष्टी ज्याच्यापासून निर्माण झाली. त्याला यतो आहे माझी भूतानी पूर्ण करा की स्वतत्वमसी श्वेत केलं ते पूर्ण सुंदर आहे. उपनिषदाला सुद्धा करणारा पाहिजे. विशाळवास्यमिदं सर्वं. उपनिषदाला ज्ञानेश्वर महाराजांनी फुलाचा सुगंध उपरी दशो कीर्तन करणं म्हणजे काय झालं की उपनिषदच पडणार गीताच पाठ पाहिजे. 2-3 महाभारतातल्या गोष्टी नाही पाहुणे हा ग्रंथ मला नाव दे परब्रह्म. तेव्हा त्याचा इथं उल्लेख करते वेळी अनादि अनादि म्हणजे ज्याचा उत्पत्ती सांगता येत नाही. त्याला ज्ञापिर्मन्याय ते यस्य मला केव्हापासून आहे हे काही सांगता येत नाही. बरोबर ब्रह्म म्हटलं नाही नुसतं परब्रह्म म्हटलेलं आहे. कारण ब्रह्म हा शब्द अनेक वरपायचे आहे. आपण जेवण करतो त्याला काय म्हणायचं ब्रह्मणाला सुद्धा काय म्हणतात. एखादा सुंदर आवाज वगैरे असला कोणी गायनाचा म्हणा किंवा काय त्याला काय म्हणतात. पण आता बऱ्याच शब्द जो कशा करता होता श्रेयत्व दाखवण्याकरता गुरु म्हणतो
त्यापेक्षा अधिक परम गुरु असं परम शब्द लावायचा. कोणता शब्द लावायचा? म्हणून परब्रह्म असं म्हणतात. जगदारी विश्रामधाम म्हणणं आहे कशावर? मग जगताला आश्रय अधिष्ठान कोण? विश्रामधाम. जगताला अधिष्ठान काय? अधिष्ठानाची व्याप्ती अध्यस्त पदार्थामध्ये आहे. त्याच्या माझी विस्तारलेपणाची नावे जैसे दूध ते दूधच काय झालं? तसं परमात्माचे जग झालं. जगन्मय बीजाची झाली कोणत्या अध्यायामध्ये अध्याय असतो? नवव्या अध्यायामध्ये मया तो तुम्ही जगताला विश्रामधाम नाही का? आपण बारीक चालायला लागलो म्हणजे मग थकून गेलेलो असतो. तर थकवा घालवण्याकरता मग कुठे आहे म्हणायला लागलं. मग त्याला म्हणायचं मग ठेपा म्हणतात. ठेप्यामध्ये बसायचं. एकमेकाला नाश्ता काय करायचा? थकवा काय त्याला विश्रामधाम असं म्हणत असतात. त्याचे एक नाम त्रिधापी येते. तेव्हा त्या नावाला 3 प्रकाराने ओळखले जाते. 3 प्रकार कोणते? सच्चिद आणि चौथा प्रकार आहे का? कोणाच्या डोक्यात त्याचा विचार सगळा सुंदर केला आहे. आत्माचा रूप कसा आहे? चिद्रूप कसा आहे? आनंद रूप कसा आहे? त्रिधापी असते. ते अनाम केला जाते. खरी विद्या वर्गाची राहते. माझी ओळखाव्या सुखी कोणी. त्याला कोणत्याही प्रकारे नाव नाही. त्याला जात नाही. अविद्या वर्गाची राहते. महाशय जे वर्ग आहे ब्रह्मा ते व्यक्त स्वरूपाने कसं आलं त्याच्याकरता अविद्या वर्गाची राहते. आपण सर्वजण आवडते ते अविद्यारूपी रात्रीत काय झालेलं? अविद्येला रात्र म्हटलेलं. अविद्येची अनिला सगळे लोक झोपलेलेच आहेत. म्हणणार डोळे बंद पाहिजे झोपलेले आहे सगळं. झोपलेलं कुठे आहे? जागे कुठे आहे? विशेष होण्यामध्ये जागे ब्रह्मस्वरूपामध्ये झोपलेले आहेत. विशेष होण्यात काय आहे की जीवाला बरोबर आमटी भाकरी करतो. कशात जागा आहे? विशेष सेवनामध्ये. झोपेत कुठे आहे? ब्रह्मस्वरूपामध्ये काय झोपलेले आहे. एक ते अनाम केलं जाते. परिवर्गा विद्या वर्गाची अविद्या रूप याच्यामध्ये सगळे झोपलेले आहे. आणि माझी ओळखावी अशी आपण जरी जागे असलो तरी सुद्धा आपण काय सर्वदृष्ट्या झोपलेलं. मन जाग करत लागते. आता जागाने नाही जगलोकी मत्स्यते काय केलं? ओळखाव्या अशी कोण केली? कर्णाचं ज्ञान आपल्याला शास्त्र करून देत होते. शास्त्राशिवाय काही सकाळ केसरी वाचलं म्हणजे कुठं मग कोणत्या ग्रंथाचा आश्रय केला पाहिजे? आपण सगळे संस्कृत मध्ये की आम्हाला काय सांगतो नाही का? दृश्याचा प्रश्न एक दृश्याचं काय होते? पश्चाती होते. ते पश्चाती होते म्हणलं पाखराला माहिती. पक्षाला माहिती. हे सगळे एक सांगतात बघा. त्या नामाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही.
त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ही 30वी ओवी माझी नाही का उपजली बाळकाशी मग ठेवलेली नांदायची मूळ जन्मानंतर 12व्या दिवशी त्याचं नामकरण विधी असतो आणि तो नामकरण विधी नामदेव महाराजांच्या आता सुद्धा आहे ना त्याचं नाव ठेवण्याकरता पूर्ण होतं आणि ते वाट पाहत दिवे देखील कोणाची वाट पाहतो सोडा की का कोणाची भक्ताची वाट म्हणजे देवाला खूप आनंद झाला म्हणा भक्त जन्माला आहे आपण काय केलं पाहिजे म्हणजे का ब्राह्मणाचं रूप घेऊन पंचांग संदर्भाच्या चटावर ते कोणाचं घर आहे नाव ठेवायचं आहे मग आपली मंडळी जमली बाया जमली नाव ठेवण्याकरता आणि हा परमात्मा आला बघा म्हाताऱ्या माणसं घेऊन आणि देवाला पाहण्याची नामदेवाला पाहण्याची इतकी काही देवाला झालेली काय माणसानं तुडवतच म्हातारा तुझा पाय लागतो मग काय झालं बरं माणसात तुडवत चालला मान्य आहे माणसा तरी आहे बाहेर तुडवत मला तर नाव ठेवायचं पंचांग करतो काय भगवान म्हणत मला सगळ्या जगाचं पंचांग सांगायचं नाव काय ठेवायचं नाही म्हणलं अगोदर पोराला बघू दे नंतर काय ते सांग मला ते परमात्माचा पाठ पाडण्यामध्ये झोपलेलं नामदेव महाराज असतो त्याचं पांघरून तोंडावरचं काय करतात आणि 4 युगाचं रक्त आहे किती डोळे भरून पाहतात आणि तरी सुद्धा तेही अवधीमध्ये नामदेव महाराजांची जीव अशी दूर करत असते तोंडाला कान लावतो परमात्मा ते 12 दिवसाचा पोट श्री विठ्ठल म्हणून पडीलही वेळेला एका जन्माचा भक्त आहे का मी सांगितलं की ज्या अर्थी याचं नाम मग सेवन करते त्या अर्थी याचं नाव काय ठेवलं पाहिजे हा नामाच याचा काय नाव काय ठेवायचं सुंदर भक्ताच्या कथा नामाला एवढं श्रेष्ठत्व देण्याचं कारण काय कारण त्याच्याशिवाय एकदा त्याचं नाव काहीतरी ठेवलं बाबा गोविंदा वगैरे 3 मुलामध्ये जरी झोपलेलं असलं 10 मुलात जरी झोपलेलं असलं त्याला जर हाका मारलेला म्हणे हे गोविंदा ते नावाचं काय घेतलं हे दृष्टांत दिलेलं आहे आणि त्यावेळेने नावायची नव्हते त्रुटी कष्टलय संसार घेण्याचे देव येते घराने दयावते नाव गेले बाकीच्याचं नाव गोष्ट सोडून द्या कष्टलय संसार घेणे संसारामध्ये एक दुःख आहे काय झाला होता आमच्याकडे काही प्राचार्य होता सर सांगायला लागला आपल्याला त्या अर्थी थांबणार त्या अर्थी काहीतरी असलं पाहिजे नाही का नमस्कार करून एक जात नसेल तर काहीतरी आपल्याला म्हणावं लागते जा म्हणून तरी काय आता 2.5 लाख रुपये काय पगार आहे आता पुढे जा आता मला लागल्यांची मंडळी एक मुलगा आहे एक आहे काही नाही म्हणायला लागले एक आहे की श्वास बंद पडला आमची मंडळी रामकृष्ण आहे आता हे काय दुःख कोणाजवळ सांगायचं आता ती लहान मुलगा त्याला पाळण्याचं काम कोणाकडे आलं
संसार आपलं काय आहे? त्याच्यामध्ये काय दुःखाची आणि मानसिक कष्टले संसार 2.5 लाख रुपये पगार काय वैकुंठाला गेलेली मंडळी आनंद ते संसारातले काय ते दुःख आहे ठाऊकची आहे संसार दुःखाचा एखाद्याचा करताच पोरगा काय होतो एखाद्याचा गाडी नाही चाललेला वाहनामध्ये वगैरे असा काही ऍक्सिडेंट होती त्याच्याकडे काही गावात नाही वाजत नाही सगळा संसार उद्ध्वस्त होणार कष्टाले संसार हे आपलंच आहे का मोठं मोठं आहे मोठमोठ्याचं एवढा मोठा पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर पण एकच मुलगी तरी मुलगा झाला कष्टाले संसार मानसिक दुःख डायबिटीज झालं माणसाला आंब्याचा रस खाता येईल हे कोणतं दुःख आहे शारीरिक 3 प्रकारचे काय म्हणून कष्टाला कुठे कोणाला कुणाच्या तरी जवळ सांगितल्यानंतर ते दुःख कमी होते त्याच्याकरता जे देव येते गाराणी आणि शेवटी बोलवते कधी सुनबाई असते तिला काय पडला घरचा परिवार सगळा काय झालेला आहे संपलेला आहे घरात सासरी नाना प्रकारचं काय रावली दसाडा साहेब 10 पिण्यातून बसता माझा दुःख कोणाला सांगणार कष्टाला संसार व्याख्यानात लिहून करत जे देव येते नाव गेले द्रौपदीने सुद्धा आणखी काय मारली होती लागू करत होता कुठे खोलीत करत होता का सगळ्याच्या लोकांच्या सोबत सभेमध्ये सामान्य माणसं असामान्य मग शेवटी कोणाला भाग मारावं लागेल गजेंद्र आणि कोणा भाग मारले प्रल्हाद हे सगळे कष्टले संसार सिनेचे देव येते गाराणी दया भगवते येणे झाले म्हणजे भगवान आले आल्यानंतर द्रौपदी ते म्हणलं जरा नाही का इतका वेळ झाला आणि एवढे अपघात झाल्यानंतर आला तेव्हा बॅन की हा भगवान म्हणायला लागले म्हणजे बघ तू हा का किंवा मारल्या तुला असं वाटायला लागलं तर द्रोणाचार्य सोडील करणं सोडील कोणीच उपयोगी पडलं नाही नंतर काय मारल्या का मारल्या ते म्हणजे अशा काही हात मारले गोविंद द्वारका मला तसंच होते द्वारकेला गेले गोविंद सर्व असं पुढं म्हणतात जाऊ द्या कष्ट रे संसार या आंधळे तांबडे वगैरे असते कोणी सांगते त्यांचा देव कोण आहे गाडी मानायचे ना मग गाडी मानायचं लागले त्यावेळी आंधळे तांबडे घाटावर बसणारे ते म्हणलं आमच्या पंढरपूरचा विठोबा गेला कोणी गेला कारण त्यांची काळजी घेणारा कोण होता गाडी आमच्या गावाला घेत होतो त्यांच्या गाडीवर 56 गावच्या जिल्ह्याला किती 56 गावच्या अजूनही त्यांची कीर्ती तशीच आहे कारण काय कर्तृत्व काय काय जे काय रंजले
बोला फुटावा अद्वैताचे फुटावा असा मंत्र कलवा देखील म्हणून ते ब्रह्माद्वैत रूपाने आपल्याला प्राप्त व्हावं एवढ्या करता वेदाने जो मंत्र सांगितला भगवंताचं नाम हे साधनाचं मंत्र आहे तुका म्हणे जपान मंत्र मंत्रामध्ये समाज असते बिनचवाचा मंत्र टाकता बिनचवाचे विश्वास एकदा एखाद्या कीर्तनामध्ये एकाला बिंचू चावला ओरडायला लागला अरे कोणीतरी मंत्र करणार आहे का बिंचवाचा मंत्र आहे का एकदाने बोलावला म्हणला बिंचवाचा काय याके उतरवण्याकरता उतरवण्यासाठी मंत्राला ते काय शक्ती आहे भगवंताच्या नावाला नाम मंत्र जप म्हणून मला दाविले त्याने एकी ब्रह्मा अडविल्या होती मागा असं टाकीत पडावे अशा रीतीने ब्रह्मा अडविल्या कौतुकी ते नाम सफे रामकृष्ण गोविंद नावा करते हरिपाठामध्ये आणि सांगितलं तरी मागा असंच टाकी पुढे मागे पुढे उभा आहे अर्जुनाला समोरून आणखी पर्वत धुरेवर बसली जाईल निगमाच्या श्रीगरी उपनिषदात नगरी अनाथ जय ब्रह्माजय काळी याचं महात्म्य कोणाला कळेल निगमाच्या शिखरी उपनिषदाची उपनिषदाजवळ निगम नाम वेद वेदाचा सारभाग म्हणजे उपनिषद आहे आणि वेदाचा सारभाग कोण आहे लोणी आहे लोण्याचा सारभाग तूप आहे हे दोन्ही सुद्धा अग्नीत सार सार सारे तुका नाम तुझे म्हणून सृष्टीची उपकामा पूर्विका विरक्तमा वेडा आहे सा ब्रह्मा एवढा मोठा ब्रह्मदेव पण सृष्टी उत्पन्न करण्याच्या बाबतीमध्ये त्याला काहीच सूचना कशी सृष्टी उत्पन्न करावी याचं काही नाही तर ज्ञान नाही मग ईश्वराचे नवळखे मग सृष्टी करू न शके तो थोर केला की नाही ईश्वर स्वरूपाला सुद्धा जाणू शकत नव्हता आता ईश्वर स्वरूपाला जाणू शकत नाही तर सृष्टी काय उत्पन्न करणार आहे मग सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती कोणा मिळाली तो थोर केला की नावे भगवंताच्या नामाचा जप केल्यानंतर ही सृष्टी सृजन योग्यता तुला काय झाली प्राप्त झाली योग्यता एकाएकी आली की कोण्यातरी शक्तीकडून प्राप्त झाली उगीच काय भाव तुमचं काय रामायण लिहित असतो का मग त्याला शक्ती कोणाकडे नामाकडे नाथ महाराजांच्याकडे उगीच रेडा बोलत असतो का मग कोणी बोलवलं आपली शक्ती कोणाला दिली असे नामामध्ये काय मला कळलं जयाचा अर्थ विद्याता वर्णत्रयाची जबाबदार विश्वसर्जन योग्यता आली जयाचा अर्थ विद्याता ब्रह्मस्वरूपाच्या बाबतीने त्याचा अगोदर आणखी अर्थ ध्यानामध्ये घ्यावा नंतर त्याचा उच्चार करावा ते वर्णत्रयाची दत्तासाठी आणि आनंद स्वरूप त्याचा जप केल्यानंतर विश्वसर्जन योग्यता आली तर मग मात्र तो पहिला योग्य झाला हे काय केलं योग्य नुसतं आणखी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केला म्हणजे दुसऱ्या दिवशी कीर्तन करतो किती वर्ष झाला एखादा पोरगा करतोय त्याने 10-5 कीर्तन ऐकले असते अगोदर काय यावं लागते
ते महारातील एक ब्रह्मजन त्या वेद दिलेले यज्ञाचे वर्तन जे व्यक्ती केले वेद महारातील एक ब्रह्मजन ब्रह्मांड तयार केला वेद दिलेले त्या परिविका कशी होणार उद्धार कसा होणार याच्याकरता वेद त्यांच्याकडे दिलेला आहे आणि यज्ञ आहे वर्तन जी व्यक्ती केली आणि दुसरी कोणती यज्ञ संस्था आहे ना आपण जे काही क्रिया करतो सर्व यज्ञामध्ये काय होते उदरंभरण सगळं नावाचं चिंतन करणं हे सुद्धा काय यज्ञच आहे पाठी नेणो किती अपार सुजिरे लोक अपार ब्रह्मदत्ता ग्रह तिने भवने किती जीव निर्माण केले त्याच्यामध्ये काही जलचर क्षेत्र जलचर म्हणजे पाण्यात समुद्रामध्ये किती पाणी आहे काही पृथ्वी देखील लहान आहे आपण काही परदेशामध्ये जात नाही पण 22 तास एक दिवस विमान जात असतात आणि ताशी 700 मैल झाले गेले त्यावरून समुद्र केवढा असला पाहिजे मग पृथ्वीपेक्षा 100 पटीने समुद्र मोठा असतो त्याच्यापेक्षा तेज त्याच्यापेक्षा हे सर्व आणखी कशामुळे निर्माण झालं सुटीने लोक अपार याच्यामध्ये सगळ्याचं जलचर खेचर आकाशामध्ये उडणारे पक्षी जमिनीवर चालणारे त्याला काय भूचर असं आणि खेचर म्हणजे खेचर म्हणजे पोरगा नसतात आपला इंग्रजी शिकत होता तो एकच दिवस गेला होता शाळेमध्ये इंग्रजी शिकत आणि त्याला त्याचे शब्द ऐकला वॉटर म्हणजे इंग्रजी शिकतो घरी आल्यानंतर पाणी आण बनण्याच्या वेळी कामाला काय माहिती पाणी आणण्याच्या वेळी आकाशामध्ये असणारे असतात सूर्य अपार याची माणसाची लोकसंख्या काढते जगाची लोकसंख्या भारताची लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या याचं गणित काढता येते पण समुद्रामध्ये किती प्राणी याचं काही गणित काढता येते तिथे काय मासळ्या प्रश्न त्याला अपार शब्द लिहिलेला आहे ब्रह्मज्ञान नाही तिन्ही भुवने स्वर्ग मृत्यू आणि पाताळ नाव मात्र देणे धातोय अडंच करणे त्याचे स्वरूप एक म्हणे श्रीकांत नाव मात्र देणे धातोया ब्रह्मदेवाला अनंत करणे योग्यता प्राप्त झाली त्याचे स्वरूप आहे म्हणे श्रीकांत त्या नामाचं काय स्वरूप आहे तो स्वरूप विषय सांगतात तरी सर्व मंत्राचा तो प्रणव आधी तुझा आणि तुझा तत्काळ तुझा तिचा संस्कार जेवढे नाम मंत्र सगळे मंत्र आहेत त्या मंत्राचा राजा म्हणजे भगवंताचं आधी वर्ण बोलता पहिला वर्ण बोलता ओम पुढे तत् पुढे तत्कार तुझा तिचा सत्कार दुसरा वर्ण कोणता आहे तत्कार ओम तत् आणि पुढे मग तिसरा वर्ण एवं ओम तत्सुताकार ब्रह्मणाम त्रिवकार आणि फलतरंबीश्वर तेव्हा हे सामान्य नाम नसून असामान्य पाहिजे म्हणजे नाव कोणतं ओम तत् आणि सत ब्रह्मणाम 3 प्रकारचं झालेलं आहे हे कसं आहे ते फलतरंबी सुंदर उपनिषद आहे त्या उपनिषदाने त्याचं वर्णन केलेलं आहे एखादं फूल सुंदर मोगऱ्याचं फूल म्हणा किंवा याचं म्हणा ते फूल जसं आणखी सुगंधित फूल असतं त्याप्रमाणे भगवंताचं नाव उपनिषदमध्ये सुंदरच आहे सुगंध देणारं काय
काय का चंदनाचं आपण जे वर्णन करतो, लाकडाचं वर्णन करतो बघा, त्याच्यामध्ये काय सर्वांगी सुवास पडितो सभोवती चंदन करून एवढं ₹1,500 एवढं पुढे त्याच्यासोबत कधी कधी कुठे गेलो म्हणजे एखाद्या मान्यवर माणसाला स्वतःच करायचं असेल तर चंदनाचा काय करतात हा वेळा त्याच्यात कोणाचे मोठे माणसाचे आपल्याकडच्या विषय उत्तर भारतामध्ये जास्त प्रत आहे. सुंदर फूलतुरंबी सुंदर उपाय आहे. आपण उपनिषदाच्या बाबतीमध्ये मागे हवा ते उपनिषद वगैरे पाठ करून घेत असतात. शाळा आहे ना वैदिक शाळा, त्याच्यामध्ये उपनिषद काय करतात पाठ करून ते एकदा बोलायला लागले म्हणजे बरोबर उपनिषद काय करतात. आपल्याला विचारायला लागते उपनिषद म्हणजे काय. दृष्टांत झाला ईशावास्य उपनिषद ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यान्य तेन त्यक्तेन पंडितं विशेष मंत्रात आहे. उपानार्थी ईशकेन कटप्रश्न मुंडमांडोक्यमल ऐकरी येत आहे. हे शास्त्र कुठं निर्माण झालेलं आहे उपनिषद. उपनिषद त्याला असं म्हणा त्याने सुद्धा एक एक कर्म चाले सात्विक म्हणजे कैवल्याचे पायी घरचे घरी अशा या आणखी ब्रह्मणाचा उपयोग करून आपण जे काही कर्म करतो कैवल्याचे पायी घरचे घरी घरीचे घरी तुमच्या कैवल्याना मोक्ष. तुम्हाला मोक्षाकडे जाण्याची इच्छा नाही तर मोक्षच कोणाकडे येतो. तरी कापुराचे सरी आनंद दैव त्याने जाणण्याचे अडव ते सासी बाबा. तरी कापुराचे तरी अलंकार आहे. बायांना अलंकाराची अत्यंत काय असते आवड असते. आता सर्वांनाच अलंकार करणे इतकं घराची काय लागते श्रीमंती लागते. आणि अलंकाराची तर काय हौस आहे. आणि गरिबीमुळे सोन्याचे अलंकार करता येत नाही, चांदीचे करता येत नाही, कशाचे करता येत नाही. मग आता स्वभाव आहे ना तेव्हा गरिबी आडवी येत असते ना काय ते मुलाला सुद्धा आणखी खूप शिकवावं असं वाटते. पण शिकवायला गेलं तर काय पाहिजे तुम्ही माहिती आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये डोनेशन 25 लाख असते. 25 लाख मार्ग मिळून सुद्धा प्रवेश मिळत नाही. जायचं मग तिने आपल्या अलंकाराची जाव कापडाचे अलंकार केले. कशाचे कापुराची वडीव नानून देईल दैव. अलंकार कोणाचे कापडाचे. आणि त्या बाईला घालण्याचं काय पाहिजे ज्ञान पाहिजे. कापुराचे वडीव आणून देईल दैव देव जाण्याचे अडव नाही. कोणताही अलंकार कुठे घातला जीवन असते का बाईला नाकच नव्हतं म्हणून नंतर कोणाला शोभा देते का काय करे. एखाद्या माणसाला बोटातच घड्याळ घातली आणि पण घड्याळ कुठे घालायचं त्याचं काय पाहिजे आहे. सोनं आहे पण त्याचे अलंकार हे शरीराला काय देते शोभा देतात. खिशात सोनं आहे शोभा देतं का त्याचे कुठाला पाहिजे बोटात आला पाहिजे. बोटात येण्याकरता काय पाहिजे. एखादा ₹1,00,000 काय खडा आहे तो काय लोखंडाच्या त्याच्यात बसला जातो. उपनिषद घरीचे घरी त्याप्रमाणे जाणण्याचे अडव तैसे असे बाबा तैसे आदरील सत्कर्म उच्चारेल ब्रह्मनाम तरी नेणे जाईल ते ब्रह्मगिरी.
कर्म कोणता कर्म करतो, दुष्कर्म का सत्कर्म, सगळं सात्विक माध्यम आहे. कोणतं माध्यम? उच्चारायला ब्रह्मराम. पुन्हा कोणतंही आणखी कर्म करण्याच्या पूर्वी भगवंताच्या नावाचा काय करतो, तरी मॅनेजर ते बरोबर त्याचा विनियोग कसा करावा याचं काय करावं लागतं. ज्ञान. एखादा औषध जरी घ्यायचं असेल तर अगोदर पाणी पितो, दाबानं औषध असं विनियोगाचं काय पाहिजे, ज्ञानाचा व्हायला. स्वतःला जरी घरात असला तरी खिसा समोर आला पाहिजे का पाठीमागे, याला काय पाहिजे म्हणजे मॅनेजर वर्म विनियोग आहे. मानताची आपली आलिया रोडी मानवने तापरवडी. मानताची आपली आपण जरी पूजा करत असलो पण श्रेष्ठ पुरुष जर आले, महंत पुरुष आले, पूजाच करीत बसायचं असते का त्यांचा आदर करायला पाहिजे, त्यांचा आदर करायला पाहिजे. नाहीतर मग काय काय ना देव सारावे परत संत नाहीतर संत देवात पूजा हे ती दगड जायचे नंतर पुष्प अगोदर कोणाचा संस्कार केला पाहिजे. नाही देवाचा केला तरी चालेल. द्यावया चोखट टीक बांधणार एक वर घालून बांधली मग गळाची. कोणीतरी मान्यवर मनुष्य त्याच्या सुना मुली श्रीमंत अनेक मनुष्य संकटांचे दिवसाला दान देण्याकरता बाया काय होतात, परस्पर जात असतात. मग आता श्रीमंताच्या सुना देखील गरीबाच्या बाया होत्या, त्यांना थोडं का असे पण अलंकार होते. श्रीमंताची सुनासुनी सुद्धा अलंकाराचा तर एकाधिक अत्यंत त्यांना फार म्हणजे का त्या बाया बाया गोष्टी तुम्ही श्रीमंताच्या सुना देखील आणि तुमच्या गळ्यामध्ये अंगावर एकही काय नाही, त्यांना काय वाटायचं फार म्हणजे दुःख कोणाला सांगितलं. तो सासरी बाबाचा मान्याचा मानी होता. म्हणलं बाया आमच्या सुनाला चिडवतात का, बोलतात का, आणि म्हणलं आमच्या घरी सोना आहे तर अजूनही मोजले जाते किती. लक्ष्मणबाईच्या याच्याकरता गेला बघा एक एवढी मोठी चीप आणली तुझी आणि आता ते अलंकार घालायची. मात्र ती अलंकार करायला पाहिजे का नाही, ते अलंकार करण्याच्या ऐवजी ती चीप घेतली आणि तिला उपरण्यात सारखी काय आणि तिच्या गळामध्ये खोरासारखी तिची काय काय बाई बसूनच गेली. आता ते सोडून काय अलंकार शोभा घेईल का, म्हटलं सोन्याचे काय केले पाहिजे अलंकार, नाही सुद्धा पाहिजे सुद्धा काय पाहिजे. ल्यावया चौकट टीक भांगार एकवट आणि घालून बांधली मोठ. पैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते साध्य कर्म तरी विनयोगे विनकाम. त्याप्रमाणे ब्रह्मनाम आहे पण त्याचा उपयोग कसा, ओमचा उपयोग कसा करायचा, तत्व उपयोग कसा करायचा, सत्चा उपयोग कसा करावा याचं वर्म या ठिकाणी पुढे आणि तुला काय करू नका सांग. परी विनियोगी वेगीन कामली पडव अगा अन्न आणि भूक अशी असे जेवून येण्याचा बाळक आहे. भांडे अन्न आहे, भूकही आहे, भूकही लागली आहे. नाही लहान मुलाला जर भरवायचं असेल जमतं का ते त्याच्यामुळे लहान मुलाला नारळात दिलं तर जमतं का, त्याचं वर्म माहिती आहे. मग त्याच्या आईला सगळं माहिती आहे. नारळ आणायचा, त्याच्यातला घर काय करायचा, काढायचा, त्याला किसायचा, त्याला ते बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं
त्याची बर्फी तयार करायची, काय करायची. बर्फी. मग ते लहान मुलाच्या जिभेवर ते ठेवल्यानंतर चावण्याचं कामच नाही बघा. ते मुलं नारळाचे तुकडे घेतो, त्याच्या तोंडात घातले, ते दगने जायचे. सगळ्यात ज्ञान लागतं. त्याच्याकरता दृष्टांत या ठिकाणी ब्रह्मणाम सात्वे अन्न आणि भोग पाशी असे जेवण येणं बाळक रंगात होते. नाहीतर तसं काही मुलाच्या हातामध्ये दिल्यानंतर शेवटी उपाशीच्या उपाशी. एखादा स्नेहसूत्री वैश्वानरा एखादा स्टोव पेटवायचा असला तर कसा पेटवायचा असतो, अशी आठवडीची काळी अशी अशी लावायची असते. इकडे बघायचं इकडे एकदम उठल्यानंतर विनियोग पाहिजे ना. अलीकडच्या मुलाला काय माहिती चहा करायचा होता, मग पात्याला कुठे ठेवायचं असते, चुलीवर ठेवायची. उलट पात्याला पाहिजे पालतं घ्यायला. तिला विचारलं म्हटलं चहा करायचा, बाहेर पात्याला पालता कसं ठेवलं. वा म्हटलं पुस्तकामध्ये कसं. दृष्टांत देऊन असं चाललं. केले वेळे कृत्य पावे त्याचा मंत्री आठवे आणि परिचय व्यर्थ असा विनियोग आणि करायला त्याचं ज्ञान असावं लागलं. नाही तर आपला कल्पनाला उभा राहिला, फेटाय बांधणार नाही, अगोदर कंबरच बांधणार. अगोदर काय बांधून आला पाहिजे, मागून काय बांधायचं. गोड आहे का केवळ नाही. देवाची काही ब्रह्माच्या त्याचा वेद शासन यज्ञाचे वर्तन तया रची काही ब्रह्म नुसतं माणूस जन्माला घालून थांबत नसते. तया वेद तर योग्य आचार विचार करण्याकरता पुराणशास्त्राची माहिती असावी लागते. यज्ञाचे वर्तन जीविके केले, मग यज्ञ संस्था आपल्याकरता सांगितले. पाठी नेनो की सुजिले लोक अपार. मनोनित्र वर्णत्रयात्मक हे ब्रह्मणाम एक म्हणून या ब्रह्मनामाचा कसा उपयोग करावा हे सांगते. नाही का जेवायला बसल्यानं अगोदर पाणी पितो. पाणी प्यायचं आहे म्हटल्यानंतर सेवन झाले. म्हणून वर्णत्रयात्मक ब्रह्मणाम एक आणि जीवनत्व एक. ओम दस्ती ओम प्रक्रिया सब शब्द क्यों है, तत्शब्द क्यों है, सब शब्द है. याचा विचार शंकरानंद